नमस्कार. 11th मॅथ्स मेड इझी या चॅनलमध्ये आपले परत एकदा सहर्ष स्वागत. आज आपण स्ट्रेट लाईन या चॅप्टरबद्दल स्लोप या कन्सेप्टबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. आता एखादी लाईन जर का एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट करत असेल आणि त्यावेळेस तिने अँगल थीटा तयार केला असेल तर त्या अँगल थीटाला म्हणतो आपण इन्क्लिनेशन. त्याला ग्रेडियंटसुद्धा म्हणतात. दोन शब्द आहेत, इन्क्लिनेशन किंवा ग्रेडियंट. इफ थीटा इज द अँगल मेड बाय द लाईन विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस देन दॅट अँगल इज कॉल्ड इन्क्लिनेशन ऑर ग्रेडियंट. मग अशा लाईनचा स्लोप जो आहे तो कसा कॅल्क्युलेट होतो ते बघू. स्लोपसाठी आपण कॅरेक्टर वापरतो एम. स्लोप ऑफ एनी लाईन एम इज इक्वल टू टॅन थीटा. दिस इज अ फॉर्म्युला वेअर थीटा इज द अँगल ऑफ इन्क्लिनेशन. आता काही वेळा अँगल हा डिग्रीमध्ये दिलेला असतो, तो आपल्याला रेडियन्समध्ये घ्यावा लागतो किंवा रेडियन्सचा डिग्रीमध्ये लिहावा लागतो. आता इथे सपोज 90 डिग्री दिले असेल तर आपण काय करतो, 90 म्हणजे काय, 180/2. 180ला आपण रिप्रेझेंट करतो पायने. ओके. किंवा अँगल जर का तुमचा 45 असेल, अँगल जर का 45 असेल तर आपण काय करतो, 45 म्हणजे 180/4 विच इज 45 डिग्री इज नथिंग बट π/4 रेडियन्स. ओके. 60 डिग्री असेल अँगल तर आपण 60 कसं करतो, 60ला 3ने मल्टिप्लाय केलं, डिवाइड/3 केलं तर थोडक्यात झाला हा 180/3 म्हणजेच π/3. म्हणजे डिग्रीला आपण रेडियन्समध्ये किंवा उलटं रेडियन्सला डिग्रीमध्ये, डिग्रीमधनं रेडियन्समध्ये कन्वर्ट करताना पायचा वापर करतो आणि रेडियन्सची व्हॅल्यू पायमधली व्हॅल्यू 180 वापरून आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट करतो. तर कुठल्याही लाईनचा स्लोप एम म्हणजे त्या लाईननी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसबरोबर केला जो अँगल आहे थीटा त्याची टॅन व्हॅल्यू, असं थोडक्यात आपण म्हणू शकतो. आता स्लोप काढण्यासाठी अजून एक प्रकार आहे. जर का एखादी लाईन दोन पॉईंटमधून जात असेल, x1 y1 आणि x2 y2, x1 y1 आणि x2 y2, तर स्लोप एम इज इक्वल टू y2 - y1/x2 - x1. ओके. सपोज एखादी लाईन दोन पॉईंटमधून जाते, आपण एक्झरसाईजमधलं सम घेणार आहोत. एक्झरसाईज जो आहे तो 5.2 आहे. त्यातलं सम, पहिल्या सममधलं बी आउट. एक लाईन पॉईंट सी -2,3 आणि डी 5,7मध्ये जाते, तर त्या लाईनचा स्लोप एम इज इक्वल टू, आता कसं काढणार आपण बघा इथे, y2 - y1, y2 - y1, 7 - 3 अपॉन x2 - x1 म्हणजे 5 + 2 4/7. ओके. म्हणजे हा पार्ट तुमच्या लक्षात आला. आता एक लक्षात घ्यायचं काय, एक्स ॲक्सिसला स्लोप हा नेहमी 0 असतो आणि वाय ॲक्सिसचा स्लोप हा नेहमी नॉट डिफाईंड असतो. आता एक्स ॲक्सिसचा स्लोप 0 का असतो, तर एक्स ॲक्सिसने एक्स ॲक्सिसबरोबर अँगल किती केला आहे, 0चा. टॅन 0 0 म्हणजे एक्स ॲक्सिसचा स्लोप 0. वाय ॲक्सिसचा स्लोप, वाय ॲक्सिसने एक्स ॲक्सिसबरोबर कितीचा अँगल केला आहे, 90चा. टॅन 90 नॉट डिफाईंड म्हणून वाय ॲक्सिसचा स्लोप नॉट डिफाईंड आहे. आता एक गोष्ट याच्यात कायम लक्षात ठेवायची, ज्यावेळेस एखादी लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल त्यावेळेस त्या लाईनचा स्लोपसुद्धा काय करायचा, 0 घ्यायचा. किंवा एखादी लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल असेल, तर त्या लाईनचा स्लोप हा नेहमी नॉट डिफाईंड असणार आहे. ओके. आता शॉर्टमध्ये आपण याच्यात असं म्हणू शकतो, when lines are parallel, then slopes are equal. लाईन जर का पॅरल असली तर त्यांचा स्लोप नेहमी इक्वलच असतो. म्हणून एक्स ॲक्सिसला पॅरल असलेल्या सगळ्या लाईनचा स्लोप 0, वाय ॲक्सिसला पॅरल असलेल्या सगळ्या लाईनचा स्लोप नॉट डिफाईंड असतो. ओके. आता दुसरा प्रकार, आपल्याला थीटा अँगल ऑफ इन्क्लिनेशन दिला आहे, तिसरा क्वेश्चन त्यातला, तर त्या लाईनचा स्लोप किती असेल,
तर स्लोप एम इज इक्वल टू टॅन थिटा म्हणजे टॅन थर्टीची व्हॅल्यू आहे 1/√3. किंवा थिटा जर का π/4 दिला असेल तर टॅन π/4, π/4चा अर्थ 45 डिग्री, टॅन 45 1 म्हणजे त्या लाईनचा स्लोप 1 असणार आहे. आता काही वेळा तिसरा प्रकार, स्लोप एम इज इक्वल टू मायनस वाय इंटरसेप्ट अपॉन एक्स इंटरसेप्ट, वाय इंटरसेप्ट अपॉन एक्स इंटरसेप्ट विथ निगेटिव्ह साईन. आता जर का एखाद्या लाईनचं एक्स इंटरसेप्ट दिलेला आहे 2 आणि वाय इंटरसेप्ट दिला आहे 3, तर स्लोप विल एम इज इक्वल टू -3/2. स्लोप विल -3/2. स्लोप ऑफ लाईन इज एम इज इक्वल टू मायनस वाय इंटरसेप्ट अपॉन एक्स इंटरसेप्ट. आता अजून एक क्वेश्चन दिला आहे आपला, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6मध्ये काय म्हटलं त्यांनी, इफ A44, B35, C -1 are the vertices of triangle ABC, then without using Pythagoras prove that triangle ABC is a right angle triangle. आधी प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक लाईनचा स्लोप काढू. पहिल्यांदा ABचा स्लोप काढला, तो आला -1. BCचा स्लोप काढला, y2 - y1 अपॉन x2 - x1, हा फॉर्म वापरला, त्याचा 3/2. आणि ACचा स्लोप आला 1. आता या 3 स्लोपपैकी या 2 स्लोपची आपल्याला गरज आहे. स्लोप ऑफ AB इंटू स्लोप ऑफ, जर का मी AC घेतला तर त्याचा प्रॉडक्ट काय येतो बघा, -1 इंटू 1, -1 इंटू 1 दॅट इज -1. सगळ्यात महत्त्वाचं कन्क्लुजन आपण इथे काढणार आहोत. वेन लाईन्स आर परपेंडिक्युलर to each other, then product of their slopes is equal to -1. When lines are perpendicular to each other, then product of their slopes is always equal to -1. म्हणजे आपल्याला दोन स्लोपचे गुणधर्म काय आहे. when lines are parallel their slopes are equal, when lines are perpendicular the product of their slopes is equal to -1. आत्ताच आपण बघितलं AB आणि ACच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन केलं तर -1 उत्तर येतं आहे. त्याचाच अर्थ AB आणि AC एकमेकांना काय आहेत, परपेंडिक्युलर. म्हणजेच अँगल ए काय झाला, 90 डिग्री. म्हणजेच ट्रायंगल ABC हा काय झाला, राईट अँगल ट्रायंगल झाला. या जी गोष्ट आपल्याला त्यांनी प्रूव्ह करायला सांगितली ती आपण इथे प्रूव्ह केली. ओके. तर अजून एक क्वेश्चन आहे. आता कोलिनियर पॉईंट्सच्या संदर्भातला एक क्वेश्चन आहे. लाईन्स कोलिनियर केव्हा असतात, पॉईंट्स कोलिनियर केव्हा असतात. आता इथे PQR हे 3 पॉईंट्स कोलिनियर केव्हा असू शकतील, जर स्लोप या तिघांपैकी कुठले 2 पॉईंटचा स्लोप घेतला, सपोज PQचा स्लोप घेतला आणि QRचा स्लोप घेतला आणि ते स्लोप जर का सेम असतील, इफ स्लोप्स ऑफ 2 लाईन सेगमेंट्स इज सेम and there is one common point is there between 2 segments, then all 3 points are always collinear. This is the definition of collinear points. Further, when we can say that 3 points are collinear, if slope between any 2 points are same and one point between them is common, then lines are called collinear, points are called collinear. आता एखादा असं पण म्हणू शकतो, स्लोप PR आणि स्लोप QR सेम आहे, R पॉईंट काय आहे त्यांच्यामध्ये कॉमन आहे, म्हणजे पॉईंट्स PQR आहे कोलिनियर झाले. म्हणजे स्लोपच्या साईनने आपण काय काय डिसाईड करू शकतो, ट्रायंगल राईट अँगल आहे का, पॉईंट्स कोलिनियर आहेत का, लाईन्स पॅरलल आहेत का, लाईन्स परपेंडिक्युलर आहेत का, हे आपण स्लोपच्या थ्रू ठरवू शकतो. आणि स्लोप तयार करण्यासाठी आपल्याकडे किती फॉर्म्युले तयार झालेत आत्ताच्या लेक्चरमध्ये, 3. जर का त्या लाईननी
थिटा हे इन्क्लिनेशन केलं असेल म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस बरोबर अँगल थिटा असेल तर त्या लाईनचा स्लोप एम इज इक्वल टू टॅन थिटा. पहिली पद्धत. दुसरी पद्धत, जर का ती लाईन x1 y1 आणि x2 y2 या दोन पॉईंट्समध्ये असेल तर स्लोप एम इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. जर का त्या लाईननी एक्स आणि वाय ॲक्सिस बरोबर केलेले इंटरसेप्ट असतील दोन, तर स्लोप इज इक्वल टू मायनस वाय इंटरसेप्ट अपॉन एक्स इंटरसेप्ट. ओके, अशा प्रकारे आपण स्लोप तयार करू शकतो. म्हणजे स्लोप ही कन्सेप्ट, स्लोपसाठीचे फॉर्म्युले आणि स्लोप कन्सेप्ट वापरायची कशी, तर ते टेक्निक हे आपल्याला या एक्झरसाईजमधून त्यांनी दिलेलं आहे. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये ह्या स्लोपचा अजून डिटेलमध्ये बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढं आपण स्लोपचे फॉर्मॅट बघू, समजून घेऊ आणि ह्याचा वापर आपल्याला 11वी आणि 12वी दोन्हीही वर्षामध्ये करायचा आहे. हा स्ट्रेट लाईन चॅप्टर पुढे 12वीला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणून येणार आहे. दोन लाईन्स एका वेळेस आपल्याला यूज करायच्यात, इक्वेशन कंबाईंड इक्वेशन, पण कन्सेप्ट हीच राहणार आहे. त्या कन्सेप्ट बदलणार नाही, फक्त त्याचं ॲप्लिकेशन किंवा त्याचा फॉर्मॅट थोडासा चेंज होईल. ही कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. सम्स जे आहे ते सॉल्व करा. काही जागा प्रॉब्लेम आला तर लगेच व्हॉट्सअपवरती कॉल करा. ओके, थँक्यू.